अगदी अक्कलकोटला आल्यासारखं वाटलं ना. आज आपण आलो आहोत श्री गुरु उमा आदिनाथ स्वामी महाराज कुडाकर यांनी स्थापन केलेल्या वरई येथील मठात. श्री शंकर महाराजांचे ते शिष्य आणि शंकर महाराज श्री स्वामी समर्थांचे. श्री स्वामी समर्थ महाराजांचं हे रूप पाहून मन इतकं प्रसन्न झालं की अगदी डोळ्यात टचकन पाणी आलं. श्री स्वामी समर्थ महाराजांकडे पाहताना इथली ऊर्जा जाणवते. इथे अक्कलकोट येथील वटवृक्षाच्या लाकडापासून तयार केलेल्या स्वामींच्या चरण पादुका आहे. श्री गुरु उमा आदिनाथ स्वामी महाराज हे इथे अक्षरशः प्रत्यक्षात बसले आहेत असा भास होतो. आजच्या काळात संसाराचा त्याग करून पूर्णतः स्वतःला अध्यात्मात वाहून घेणे फार दुर्मिळ. हा मठ गुरु शिष्य परंपरेवर चालत आहे आणि इथे मागितलेल्या मागण्या नक्की पूर्ण होतात. स्वामी महाराज ते पूर्ण करतात, शंकर महाराज ते पूर्ण करतात अशी इथल्या भक्तांची श्रद्धा आहे. म्हणूनच याला प्रति अक्कलकोट सुद्धा म्हणतात. आता या मठाचं कामकाज उमा माऊली स्वतः पाहतात. तुम्हीही जर वरई किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात असाल तर नक्कीच या मठाला भेट द्या. अगदी अक्कलकोटला आल्यासारखं वाटलं ना. आज आपण आलो आहोत श्री गुरु उमा आदिनाथ स्वामी महाराज कुडाकर यांनी स्थापन केलेल्या वरई येथील मठात. श्री शंकर महाराजांचे ते शिष्य आणि शंकर महाराज श्री स्वामी समर्थांचे. श्री स्वामी समर्थ महाराजांचं हे रूप पाहून मन इतकं प्रसन्न झालं की अगदी डोळ्यात टचकन पाणी आलं. श्री स्वामी समर्थ महाराजांकडे पाहताना इथली ऊर्जा जाणवते. इथे अक्कलकोट येथील वटवृक्षाच्या लाकडापासून तयार केलेल्या स्वामींच्या चरण पादुका आहे. श्री गुरु उमा आदिनाथ स्वामी महाराज हे इथे अक्षरशः प्रत्यक्षात बसले आहेत असा भास होतो. आजच्या काळात संसाराचा त्याग करून पूर्णतः स्वतःला अध्यात्मात वाहून घेणे फार दुर्मिळ. हा मठ गुरु शिष्य परंपरेवर चालत आहे आणि इथे मागितलेल्या मागण्या नक्की पूर्ण होतात. स्वामी महाराज ते पूर्ण करतात, शंकर महाराज ते पूर्ण करतात अशी इथल्या भक्तांची श्रद्धा आहे. म्हणूनच याला प्रति अक्कलकोट सुद्धा म्हणतात. आता या मठाचं कामकाज उमा माऊली स्वतः पाहतात. तुम्हीही जर वरई किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात असाल तर नक्कीच या मठाला भेट द्या.